शाळेत असणारा सूचना फलक हा सामान्य ज्ञानाचा खजिना झाला तर कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी हे उत्तमरित्या तयार होतीलच। अगदी हेच उद्दिष्ट ठेवून अमरावती जिल्ह्यातील उत्तमसरा ह्या गावात जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत गत वर्षभरापासून सामान्य ज्ञान, दिनविशेष आणि गणिताच्या ट्रिक्सनं हा फलक सजतो आहे। शाळेतील विज्ञान शिक्षिका शीतल भोपाळे यांच्या संकल्पनेतून केवळ शाळेतील विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर लगतच्या अनेक गावातील विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत ज्ञानगंगा पोहोचत आहे। तसं पाहिलं तर आधी 4 वर्ष जवळपास मी मेळघाटमध्ये धारणीला काम केलं आहे। जिल्हा परिषद हायस्कूल धारणी येथे कार्यरत होते आणि याच वर्षी म्हणजे मागील वर्षी माझी बदली या शाळेमध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उत्तमसरा येथे झालेली आहे। त्याआधीच म्हणजे जवळपास धारणीला असताना असे छोटे मोठे उपक्रम तर करत होतेच। विद्यार्थ्यांची आवड जोपासत असतानाच माझ्या मनात असा विचार आला की आपल्याला जो पाया आहे मेन म्हणजे प्रत्येक गोष्टीचा, विद्यार्थ्यांना कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यश जर मिळवायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे सामान्य ज्ञान। सामान्य ज्ञान येणं त्यांना अतिशय गरजेचं आहे। हा विचार डोक्यात होताच या ठिकाणी आल्यानंतर एक प्रश्नमंजुषा घेण्यात आली होती शाळेमध्ये आणि असं पाहिलं की अगदी साध्या साध्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा विद्यार्थ्यांना देता आली नाही। मग त्यावेळेस विचार आला की अरे जो खरोखर पाया आहे तोच जर कच्चा असेल तर या विद्यार्थ्यांचं भविष्य कसं उज्ज्वल होईल। आणि म्हणून तेव्हाच ठरवलं की आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक उपक्रम सुरू करायचा। जानेवारी 2024ला मी हा उपक्रम सुरू केला, ज्याला ज्ञानगंगा घरोघरी असा त्याला नाव देण्यात आलं। सुरुवातीला काय केलं की सुरुवातीला फक्त 5 प्रश्न लिहून द्यायचे। 5 प्रश्न लिहिल्यानंतर विद्यार्थी ते प्रश्न त्यांच्या वहीमध्ये उतरवायचे। वहीमध्ये उतरवल्यानंतर ते प्रश्न विद्यार्थी वाचतायत किंवा नाही किंवा पाठ करतायत किंवा नाही यासाठी दुसऱ्या दिवशी परिपाठामध्ये आम्ही ते प्रश्न विचारायचे। विद्यार्थी ज्यांचा परिपाठ असेल ते विद्यार्थी विचारायचे आणि इतर विद्यार्थी जे आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचे। आणि त्याच्यामुळे काय झालं, त्यांचं ते सामान्य ज्ञान अगदी पक्कं झालं, त्यांना आवडही निर्माण व्हायला लागली। वह्या इतक्या सुंदर सुंदर तयार केल्यात की आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं की एवढ्या सुंदर वह्या इतके छोटे छोटे विद्यार्थी कसे तयार करू शकतात। आणि त्या वह्या सिलेक्ट करून म्हणजे प्रत्येक वर्गातून 3 अशाप्रमाणे आम्ही त्यांना बक्षीससुद्धा वाटप केलं। यावर्षी सुरुवातीला या उपक्रमामध्ये थोडासा चेंज केला आहे, म्हणजे थोर पुरुषांविषयी आम्ही माहिती लिहायला सुरुवात केली। थोर पुरुषांची माहिती ही विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी काय केले, चॅलेंजिंग क्वेश्चन दिला। आणि खरं म्हणजे ना या चॅलेंजिंग क्वेश्चनमुळेच विद्यार्थी या माहितीकडे वळले मला असं म्हणावं लागेल। प्रत्येक विद्यार्थ्यांची चुरस लागते की आमचं नाव या ब्लॅकबोर्डवर कसं येईल। म्हणजे जे विद्यार्थी सुरुवातीला सगळ्यात आधी 3 विद्यार्थी येऊन मला त्याचं प्रश्नाचं उत्तर देतात त्या विद्यार्थ्यांची नावं आम्ही ब्लॅकबोर्डवर लिहितो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अतिशय आनंद होतो। आमच्या शाळेमध्ये एकूण 158 विद्यार्थी शिक्षण घेत आहे। यामध्ये ग्रामीण भागातील शिवनी, बेहलोलपूर, शिबगाव, बोरगाव येथील विद्यार्थी आमच्या इथे शिकायला येतात। ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्या सामान्य ज्ञानाचा त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोग व्हावा किंवा त्याचा फायदा व्हावा या दूरदृष्टीच्या माध्यमातून किंवा ही दूरदृष्टी ठेवून आम्ही ज्ञानगंगा या शीर्षकांतर्गत एक उपक्रम सातत्याने 1.5 वर्षापासून शाळा स्तरावर चालवत आहोत। त्याचं रेग्युलर फलकलेखन केलं जातं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्या फलकावरील जे प्रश्न उत्तर आहेत ते एका वहीमध्ये लिहिले जातात। त्याचबरोबर त्यांचं परिपाठामध्ये किंवा आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा त्या वह्या बघितल्या जाते। त्याचबरोबर त्या प्रश्नांचा विद्यार्थ्यांना भरपूर असा फायदा होत आहे। जेव्हा माझी भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा झाली तेव्हा त्यामध्ये खूप प्रश्न असे होते जे मी सामान्य ज्ञानच्या बुकमध्ये लिहिले होते। मला माहीत होतं की भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे, म्हणून मी सामान्य ज्ञानची तर वही माझी पूर्ण त्यातील प्रश्न पाठ केलेच, सोबतच जी मिळालेली होती ती पण त्यातले पण प्रश्न पाठ केले। जेव्हा मी तो पेपर बघितला त्या पेपरमध्ये सामान्य ज्ञानचे पण प्रश्न आले होते व सोबतच त्या बुकामध्ये जे प्रश्न दिलेले होते ते पण आले होते, तेव्हा मला समजलं की सामान्य ज्ञान हे माणसाच्या जीवनामध्ये खूप गरजेचं आहे। ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सूचना फलक ज्ञान फलक झाला आहे। शशांक लावरे, ETV भारत, अमरावती।